कॉल येतात की हे काय सारखं फिरतायत, हे किती आम्हाला फोन करतायत. तर आता त्याचं महत्व कळतंय की कोच काय असतोय आणि त्यांनी आम्हाला काय दिलं. खरंच खूप आमच्याकडून सगळं करून घेतलं मोडके सरांनी आणि आम्ही जसंच्या तसं फॉलो करत गेलो. अक्षरशः 10 वर्ष मी माझी थायरॉइडची गोळी घेतलेली. म्हणजे माझी मुलगीच्या प्रेग्नन्सीमध्ये मला जे प्रॉब्लेम झाले त्यामुळे थायरॉइड झालेला आणि त्यावेळेपासून माझी थायरॉइडची गोळी चालू होती 10 वर्ष. त्या 10 वर्षाच्या गोळी अक्षरशः 6 महिने काम केल्यानंतर माझी गोळी पूर्णपणे डोस कमी कमी होत गेले आणि पूर्ण बंद झाली. आणि या थायरॉइड मधून म्हणते मी माझी मुक्तता झाली असं म्हणेन. आणि 23 ते 24 किलोचा वेट लॉस झाला. हे का झालं आणि ह्या मागचं कारण काय होतं? कारण माझं हे वाढलेलं वजन आणि थायरॉइड जे होतं जे प्रेग्नन्सीत माझं डिटेक्ट झालं नव्हतं आणि त्याच्यामुळं माझ्या मुलीला खूप त्रास झाले. म्हणजे मुलगी माझ्या थायरॉइड असेल त्यावेळी माझं डिटेक्ट झालं नाही प्रेग्नन्सीत. पण वजन वाढलं होतं त्यामुळे माझं प्रेग्नन्सीत 5व्या महिन्यापासून बीपी वाढत चालला आणि त्यामुळं मुलगीच्या म्हणजे पोटात असताना तिच्या वाढीची कुचंबना झाली. तिला वाढ व्यवस्थित झाली नाही. म्हणजे डॉक्टर नेहमी म्हणायचे बाळाचा मेंदू चांगला आहे पण शरीराची वाढ व्यवस्थित नाही आहे. पण बाहेर आल्यानंतर ती होऊ शकते त्यामुळं कंटिन्यू करा म्हणून आम्ही कंटिन्यू पण केलं. पण जन्मानंतर इतके प्रॉब्लेम आले. म्हणजे तिला मेंदूला सूज आली ऑक्सिजन कमी पडल्यामुळे. ह्या सगळ्या बीपी माझा वाढल्यामुळे तिला तो प्रॉब्लेम आला. पूर्ण आयसीयूत 48 दिवस तिला ठेवावं लागलं आणि हे सगळे परिणाम आम्ही इतके भोगले की म्हणजे अक्षरशः वाटायला लागलं मुलं नसती तर हे बरं झालं असतं. इतके म्हणजे त्रास झाले की खरंच हे आता म्हणजे बोलायला पण नको वाटते. 48 दिवस आम्ही दवाखान्यात होतो. शेवटी बाळ जगणार की नाही इथपर्यंत आम्हाला डॉक्टरांनी माझ्या हातात दिलं बाळाला की आता काय होईल ते देवावर भरोसा ठेवा आणि हे तुमच्या ताब्यात घ्या. आणि असं देवाची कृपा